श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दत्तात्रेय हरिकृष्णो मुकुंद आनंददायकः मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरः. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिदे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम स्वामी समर्थाय विद्महे परमअवधूताय धीमहि तन्नो महादत्त प्रचोदयात्. खंडोबाच्या देवळात राहू लागले स्वामी समर्थ. आली खान घेऊन जात चोळप्पा घरी स्वामींना. चोळप्पा स्वामी भक्त त्याचे घरी समर्थ राहत. अनेक लीला करीत निष्ठा पाहती भक्ताची. सिद्ध अन्न गाईसी घालती कडधान्य गुरांना चारती. घरात शौचास बसती ऐसे छळती तया लागी. विविध प्रकारे छळती नित्य वरी शिवीगाळ करीत. वस्तू वाटून टाकीत ऐसे छळती भक्तासी. मालोजीराजी प्रतिवर्षी गाणगापुरी जाऊन सेवा करीती. स्वप्नी नृसिंह सरस्वती म्हणती पहा काय ते. मी आलो तुझ्या गावात तू काय ऐसे गाणगापुरात. राजाशी विश्वास होत समर्थ दत्त म्हणून या. योनी चोळप्पाचे घरी राजा दत्ताचे पाय धरी. म्हणे गुरुदत्त अवतारी आपण मी ओळखिले. तैपासून समर्थ कधी कधी जाती राजवाड्यात. राजासही त्रास देत विविध प्रकारे करून या. सुवर्ण अलंकार विहिरीत टाकावे क्रोधे राजासी मारावे. वाड्यातील स्त्री पुरुषांशी छळावे ऐसे करती श्री स्वामी. परिनिष्ठावान भक्त आपली निष्ठा न सोडित सर्व त्रास सहित श्री गुरुकृपे कारणे. कधी राहती राजवाड्यात कधी वटवृक्ष स्थानात कधी चोळप्पाचे घरात ऐसे राहती श्री स्वामी. काशीपासून रामेश्वर पर्यंत दूरदूरडी लोक येत. गर्दीजवळ वाढू लागत वटवृक्ष स्थानी राहिले. समर्थ होता क्रोधित थराथरा कापती भक्त. एकेका चोपुनी काढीत ऐसा क्रोध स्वामींचा. मालोजीराजी भोसले स्वामी सेवा करू लागले. एकदा भेटीसे आले अंबारीत बैसोनिया. स्वामी जवळ जाऊन केला दंडवत प्रणाम. दिली श्रीमुखात ठेवून पागोटे उडाले दूर ते. घातल्या शिव्या भरपूर दिल्या हाकलोनी सत्वर. ऐसे राजे पैशाचा शेर बाजारात विकतो मी. पाहुणे उग्र अवतार भक्त पळाले दूरवर. ऐसा स्वामींचा व्यवहार अक्कलकोटी चालत असे. नृसिंहवाडीचे भक्तगण आले दर्शना कारण. चरणी घालून लोटांगण पुसती स्वामी लागिते. स्वामी आपण कोण कोठून आले झाले आगमन. स्वामी ही प्रसन्न वदन वदती पहा काय ते. मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर देती उत्तर. ऐकोणी जय जयकार भक्त करीती ते धवा. तैसीचे एका भक्ता सांगत मी नृसिंह भान असत. काश्यप्य गोत्र माझे म्हणत मी नराशी अमुची. ऐशा लीला करीत अक्कलकोटी राहती समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत संक्षिप्त रूपे पाहत असो. एकदा कलकत्त्याहून दर्शना येती भक्त दोन. एक पारशी एक युरोपियन दर्शन घेती स्वामींचे. काली रूपात दर्शन देती समर्थ त्या लागून. आश्चर्यचकित होऊन जाती पहा दोघे ते. म्हणती समर्थ निराकार देवी देवता रूपाकार. पूर्ण ब्रह्मपरात्पर अक्कलकोटी राहिले. पाहुणी अत्यंत प्रभावित राहती सेवा करीत. पाहुणी स्वामी प्रसन्न चित्त पुसती पहा काय ते. स्वामी आपण कोण येणे झाले कोठून. स्वामी समर्थ प्रसन्न वदती पहा काय ते. मूळ पुरुष मी निराकार दत्तात्रेय दिगंबर. अवधूत रूपे संचार करीत असतो भुवरी. कर्दळीवनातून सांप्रत निघालो पहा फिरत फिरत. बंगाल कलकत्ता पाहत बद्रिकार पाहिले. तेथून पाहिले हरिद्वार अयोध्या द्वारका पंढरपूर हुमनाबाद बेगमपूर. पाहुणे येथे आलो मी. तेव्हापासून अक्कलकोटात आहे पहा येथे ना प्राहत. दत्तावधूत स्वामी समर्थ ऐसे म्हणती मज लागी. ऐकोणी ऐसा वृत्तांत जय जयकार करती भक्त. म्हणती दत्त साक्षात येऊन येते राहिला. गाणगापुरातील भक्त अक्कलकोटी दर्शना येत. त्यासी म्हणती स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती मी असे. मी श्रीपाद श्रीवल्लभ होतो कुरोपुरी राहत. नृसिंह सरस्वती रूपात गाणगापुरात मी होतो. कर्दळीवना
वनात मीच गेलो, तेथून पुन्हा परतलो. सांप्रते ते राहिलो जग उद्धारा कारणे. ऐसे ऐकुणी वचन भक्त पावती समाधान. म्हणती गुरु दयाळ पूर्ण पुन्हा पहा प्रकटले. गाणगापुरात काही भक्त होते अनुष्ठान करीत. त्यासी स्वप्नी श्री दत्त सांगती पहा काय ते. अक्कलकोटी सांप्रत समर्थ रूपे मी राहत. जावनी सेवा त्वरित श्री स्वामी समर्थाते. ऐसे आदेश होत सेवकासी गाणगापुरात. गाणगापुराहुनी नित्य लोक येऊ लागले. गिरनार पर्वती एक भक्त दत्त दर्शनार्थ तप करीत. त्यासी दृष्टांत होत श्रोते तुम्ही अवधारा. दत्त त्यासी सांगत जावे अक्कलकोटात. स्वामी समर्थ रूपात सांप्रत आहे मी तेथे. ऐसे होते दृष्टांत तपस्वी आणि योग्यांप्रत. अक्कलकोटी महिमा वाढत श्री स्वामी समर्थांचा. दूर दुरुनी तडी तापसी येती स्वामी दर्शनासी. पूर्ण परब्रह्म दत्तात्रेयासी पाहुणी तृप्त होती ते. ठाकूरदास गाणगापुरात श्री दत्ताची सेवा करीत. त्यासी दृष्टांत होता अक्कलकोटी आहे मी. म्हणून अक्कलकोटी येत स्वामी दर्शन करण्या जात. परिमना माझी म्हणून म्हणत पाहू सामर्थ्य स्वामींचे. दत्त पादुका गाणगापुरी व्हाव्या त्यावरी कस्तुरी. ती घेवणी बरोबरी अक्कलकोटी पोचले. करिता समर्थांची वंदन हमारा कस्तुरी लाव म्हणून. केले स्वामींनी आज्ञापन भक्त विस्मित होत असे. हेची दत्तात्रेय समर्थ खून त्यासी पटत. तत्काळ कस्तुरी अर्पित श्री स्वामींसी तेद्वा. ऐसे स्वामी समर्थ लीला करीती अनंत. नित्य नूतन महिमा होता अक्कलकोटा माझारी. गोविंदराव गाणगापुरात होते पादुका सेवा करीत. त्यासी दृष्टांत होत श्रोते पहा काय तो. गाणगापूर गर्भ मंदिरात जेथे निर्गुण पादुका असत. श्री स्वामी समर्थ बैसले ते पाहेतो. स्वामी त्यासी म्हणत हे माझे स्थान असत. परिसह देह आणि सांप्रत अक्कलकोटी आहे मी. पाहुणी ऐसा दृष्टांत गोविंदराव अक्कलकोटी येत. श्री स्वामीशी निवेदित दृष्टांत सारा तेथवरी. तो म्हणती स्वामी समर्थ पूर्वी होतो गाणगापुरात. तैसीच गिरनार पर्वतात होतो आम्ही जानपा. माहुरगड अबू पर्वत मेरू पठार हिम पर्वत. औदुंबर नृसिंहवाडीत होतो पूर्वी अवधारा. तैसेच कर्दळी वनात श्रीशैल सुब्रह्मण्य स्थानात. आणि निलगिरी पर्वतात पूर्वी राहिलो होतो मी. ऐसे सांगती समर्थ विस्मित होती भक्त. म्हणती श्रीपाद श्रीवल्लभ पुन्हा ऐसे प्रकटले. अजानुबाहू भव्य शरीर टोपी शोभे मुकुटाकार. अवधूत दत्त दिगंबर लोकोद्धारा प्रकटले. योगी तपस्वी संन्यासी दुरून येती दर्शनासी. ब्रह्मप्राप्ती त्यांची स्वामी कृपे होत असे. सीताराम नामी भक्त होतेस योग साधना करीत. परिसमाधी न लागत येती दर्शना कारणे. स्वामी कृपा दृष्टी करीत योग्यासी समाधी लागत. 8 तासपर्यंत समाधी त्यासी लागत असे. ऐसा महिमा गात वर्णिता थकती वेद. स्वामी समर्थ श्री दत्त अक्कलकोटी राहिले. म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी. समर्थ स्वामी अवतारी अक्कलकोटी राहिले. हा ग्रंथ नव्हे अमृत श्री स्वामींची वाङ्मय मूर्त. पठणे दर्शन साक्षात श्री स्वामींचे होत असे. अध्याय 3 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शंभोतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.